कोथरूड पोलीस ठाण्यात दलित तरुणींचा कहराचा छळ। पुणे शहरातील एलाइट ठिकाण, पण कोथरूड पोलीस ठाण्यात जे घडलं ते ऐकून अंगावर काटा येईल। छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या 3 दलित तरुणींना चौकशीच्या नावाखाली रिमांड रूम मध्ये नेलं आणि सुरू झाला चौकशीचा नाही तर छळाचा थरकाप उडवणारा खेळ। तुझं आडनाव काय? तू लेस्बियन आहेस का? पोलिसांनी विचारलेले हे प्रश्न नव्हे तर विषासारखी जळजळती वाक्य। एका तरुणीच्या म्हणण्यानुसार PSI कामठे सरळ अंगावर आले, स्पर्श विकृत होता, खांद्यावर हनुवटीवर हात, ते क्षण अजूनही अंगावर ओरखडे काढतात। मोकाट सुटली आहेस, किती पोरांबरोबर झोपतेस, हे चौकशीचे प्रश्न होते का की मानसिक छळाचा एक भयानक ड्रामा? तरुणी म्हणते, माझ्या रूमवर पोरं येतात का हे विचारलं गेलं, ओढण्या एकसारख्या होत्या म्हणून आम्हाला लेस्बियन ठरवलं गेलं। त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये शरीर डोळ्यांनी स्कॅन केलं जात होतं। मोबाईल मधले मेसेज, फोटो, व्हॉइस नोट्स तपासून काय मजा करतेस ग, अशी घाणेरडी टिप्पणी झाली। पोलिसांच्या पोशाखातला गुन्हेगारांचा हा ट्रेलर होता का? या सगळ्यांचा शॉकिंग भाग म्हणजे फक्त चौकशीसाठी नेलेल्या मुलींना शिव्या, धमक्या, लाथा आणि विकृतींचा मारा करण्यात आला। आता या बहादर तरुणी कोर्टात लढायला सज्ज आहेत। हे फक्त गुन्हेगारांवरचे आरोप नाही तर व्यवस्थेच्या काळ्या चेहऱ्यावरचा आरसा आहे। न्याय न मिळाल्यास हा आवाज थांबणार नाही आणि या बहिणींचा लढा थांबणार नाही।